दादा मला काय सांग एक मिनिट रोड आहे का रोड वाल्मिक कराड यांनी शरणागती पत्करलेली आहे. काय तुमची पहिली प्रतिक्रिया? प्रतिक्रिया देण्यापेक्षा मी मागणी जी करत होतो पहिल्यापासून, जी आहे मागणी माझी, आरोपीला अटक करून शिक्षा द्या, त्याचा एक हा भाग आहे. त्याच्यामुळं बाकीचे अजून आरोपी आहेत ते लवकरात लवकर पकडा, सह आरोपी शोधा, सगळे CDR काढून जे कोणी ह्याच्यात दोषी आहेत ते सगळे मध्ये घ्या. आणि ज्याप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांनी सभागृहात आश्वस्त केलं होतं सगळ्यांना, समाजाला, महाराष्ट्राला आश्वासित केलं होतं की ह्याच्यातून कोणीही सोडणार नाही, कोणी असू द्या, जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा देणार, त्यावर आम्ही म्हणजे त्या गोष्टी आमच्या लक्षात आहेत, त्यावर ही कारवाई चालू आहे. पुढील कारवाई पण लवकरात लवकर करावी. बरं, तुम्ही या कारवाईवर समाधानी आहात? अजून बाकी सगळे ज्यावेळेस आरोपी येतील आणि कारवाईला सुरुवात होईल त्यावेळेस मग आपण प्रतिक्रिया देऊ त्याच्याबद्दल वेगळी. आता सर बोला. आरोपी वाल्मिक कराड यांनी असा दावा केला आहे की माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले. ते कसं ठरवणार? ते न्यायदेवता ठरवून ना, ते यंत्रणा ठरवून ना, यंत्रणेच्या तपासातून ते निघेल ना की कोण आरोपी आहे, कोण म्हणजे आरोपी नाही. कराड यांच्या वक्तव्यामागे सरकारचा काही हात असू शकतो मला वाटतं. तर मी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा की हे सगळं निघणारच आहे ना. आता ज्यावेळेस ते मध्ये घेतले त्यांना ते सांगणारच आहेत ना. आणि यंत्रणा वधवल्याशिवाय कसं राहील? मी काही पण बोललो समजा आता तरी समजा जे खरं आहे ते सत्य आहे ना, ते सत्य समोर येईल. त्यासाठी थोडा वेळ जाईल, ते सत्य समोर येईल सगळ्यांच्या. वारंवार पोलीस प्रशासनाची बैठकी घेतलेली आहे, CIDची भेट घेतली. आतापर्यंत झालेल्या तपासावर तुम्ही समाधानी आहात? त्यांचे प्रामाणिक प्रयत्न होते हे काम करताना. जरी आम्ही त्यांना जास्त डिस्टर्ब केलं नाही, पण मी काल CID ऑफिसला स्वतःहून गेलो होतो, त्यांना भेटलो सगळ्यांना. त्यांनी हेच आश्वासन दिलं आणि मी बाहेर तेच बोललो होतो की 1-2 दिवसामध्ये आरोपी आम्ही जेरबंद करू, असं ते काल बोलले होते. आणि आज आरोपी जेरबंद झालेला आहे. तर वेळोवेळी आम्ही त्यांना भेटतो, म्हणजे जे त्यांचं प्रामाणिक काम आहे त्याला आपण म्हणलं पाहिजे की तुमचं योग्य काम आहे, आणि ते त्यांनी काम केलंय. एक काम करणं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.